नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, दारूच्या दुकानामध्ये इतकी जास्त कमाई असते की तुमच्या 7 पिढ्या बसून खातील असं आपण कायमच ऐकलंय. पण हे खरंच खरं आहे का, असा प्रश्नही अनेकांना पडतो. कारण दारूच्या दुकानात मालकाची कमाई खूप जास्त असते. दारूच्या दुकानाच्या माध्यमातून खूप जास्त कमाई होते असा सर्वांचाच समज आहे. दारूचं दुकान उघडण्याच्या अगोदरच मोठी गर्दी मद्यप्रेमींची त्यावरती असते. दारूच्या एका बाटलीमागे मोठा नफाही असल्याचं सांगितलं जातं. मुळात म्हणजे हा नियम सगळीकडे लागू होत नाही. भारतातील वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळं धोरण आहे. या व्यवसायामध्ये तुम्ही विक्री नक्की किती करता यावरती कमाई आधारित असते. दारूच्या दुकानांचे परवाने हे मर्यादित काळासाठी असतात. तुमचा नफा आणि मार्जिन हे ठरलेलं असतं. दारूच्या दुकानामध्ये महसूल हा 4 घटकांवरती आधारित असतो. त्यामध्ये तुमचं दुकान किती जास्त वर्दळीच्या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रत्येक राज्याचे नियम या संदर्भामध्ये वेगवेगळे आहेत. जर लहान शहर असेल तर दारूच्या दुकानामध्ये दर महिन्याला 10 ते 25 लाखांपर्यंतच्या दारूची विक्री होते. त्यावर साधारणपणे नफा हा 5 ते 8% असतो. जर शहर मोठं असेल आणि दारूच्या दुकानाची जागा मोक्याच्या ठिकाणी असेल तर हा आकडा अधिक मोठा होऊ शकतो. दारूच्या ब्रँडनुसार देखील मासिक उत्पन्न हे ठरलेलं असतं. 30 ते 60 लाख रुपयांचं उत्पन्न यामध्ये ठरतं. शहरामध्ये 2 ते 5 लाख रुपयांची कमाई दर महिन्याला दारू मालक करू शकतो. जर मुंबईसारख्या महानगरांमध्ये दारूचं दुकान असेल तर 1 कोटीच्या आसपास दारूची विक्री होऊ शकते. मोठ्या ब्रँड्सवरती मार्जिन अधिक असतं. अगदी 8 ते 12% मार्जिन मिळतं. त्यानंतर मग दारू विक्रेत्याचा महिन्याचा नफा हा 6 ते 12 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. जितकी जास्त विक्री तितकाच जास्त नफा या व्यवसायामध्ये मिळतो. आणि मुळात म्हणजे वेगवेगळ्या कंपनीच्या दारू असतात आणि प्रत्येक कंपनी आपापल्या उत्पादनावरती वेगवेगळं मार्जिन ठेवते. सर्व उत्पादनावरती 9% मार्जिन जास्तीत जास्त मिळतं. जर 50 लाखाची मासिक विक्री असेल तर त्यातून नफा 30 ते 40 लाख असू शकतो. परंतु यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार, भाडं आणि अजूनही बऱ्याचशा गोष्टी येतात. शिवाय दरवर्षी तुम्हाला जे काही तुमचं लायसन्स आहे तर त्याचं रिन्युअल करावं लागतं. त्यासाठी देखील बराचसा खर्च येतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं दारूच्या दुकानामध्ये बक्कळ कमाई असते हे मात्र खरं. परंतु त्यासाठी बरेचसे फॅक्टर्स काम करत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे दारूच्या दुकानासाठी नवीन लायसन्स मिळत नाही आणि त्यामुळेच मोनोपोली बिझनेस होतो. आणि म्हणूनच दारूच्या लायसन्सची किंमत देखील खूप जास्त असते ओपन मार्केटमध्ये. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.